कोकणामध्ये राणे विरुद्ध राणे असा सुद्धा एक प्रकारे वाद किंवा संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निलेश राणेंनी भाजपवरती गंभीर आरोप केले एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आणि याचमुळे हा वाद एक प्रकारे विकोपाला किंवा टोकाला गेला। अजूनही निलेश राणे आपल्या आरोपांविषयी ठाम आहेत आणि त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणेंनी त्यांच्या पक्षाची म्हणजे भाजपची बाजू अगदी जोरदारपणे उचलून धरली। त्यामुळे राणे विरुद्ध राणे असा वाद पाहायला मिळाला। पण ही लढाई भावाभावांमधली नाही असं स्पष्टीकरण नितेश राणेंकडून देण्यात आलंय। तर सोबतच आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या वादावरती टिप्पणी केली। मुख्यमंत्र्यांनी कमालीची सावध भूमिका घेत आपण सत्याच्या बाजूने असल्याचं म्हटलंय। मात्र कुणाच्याही घरात जाणं आणि फेसबुक लाईव्ह करणं आणि कारवाईची मागणी होणं हे आयोगाच्या नियमामध्ये बसत नाही अशी भूमिका निवडणूक आयोगानं स्पष्ट केली आहे। काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकरांच्या घरात शिरून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलेला आणि या प्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल आहे। तर कोकणामध्ये असा राणे विरुद्ध राणे वाद निर्माण करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर सोबतच एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये जी प्रचार सभा झाली त्या प्रचार सभेमधनं निलेश राणेंचं तोंड भरून कौतुक केलंय। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा। शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो। मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे। जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे। कोणी चुकला तर त्याला मी सांगेन। माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही। जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो। त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे। म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे। निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे। पण या सगळ्या वादामध्ये निलेश राणे हे त्यांनी केलेल्या आरोपांबद्दल ठाम आहेत। निलेश राणेंचं काय विधान ते सुद्धा पाहूया। बघा, मी जनतेसमोर हे सगळं ठेवलं। जनतेसमोर मला हे सगळं मांडावं लागलं कारण का हा बाजार चालू आहे आणि काही लोक म्हणजे जसे आता मी परत किती लोकांचं नाव म्हणजे त्यांचं नाव किती वेळा घेऊ, जे कल्चर आणायला बघतात ना सिंधुदुर्गामध्ये, हे रत्नागिरीत कल्चर नाही आहे, हे रायगडात कल्चर नाही आहे। मग तुम्ही सिंधुदुर्गातच का आणलं? तुम्हाला सिंधुदुर्गात असं नेमकं काय घडवायचं? आमची पिढी तुम्हाला फुकट घालवायची आहे का? लोकांच्या हे लक्षात येतं आहे की सत्याचा दुरुपयोग कसा कुठल्या लेवलपर्यंत गेलेला आहे। सगळीकडे माझ्या मागे हेर ठेवणं, कदाचित फोन पण टॅप केले असतील, सगळंच काय करणार ना ते। आता मी ह्या सगळ्या गोष्टींना तयार होतो। मला माहीत होतं की हे सगळं होणारच आहे। किती जरी काही केलं तरी म्हणजे रावणाचा अहंकार जर तुटू शकतो तर मला वाटतं ह्या जगामध्ये कोणाचाही अहंकार तुटू शकतो आणि ती तुटण्याची वेळ आलेली आहे। ते सगळ्या वादावरती नितेश राणे काय म्हणतात ते सुद्धा पाहूया। आमच्या कुटुंबामध्ये असं काय वाद होण्याचं काय कारण नाही। परत समजून घ्या, आम्ही सगळे प्रगल्भ लोक आहोत। निलेश राणेजी हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत। आता शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम केलं असतं, राष्ट्रवादीचं काम केलं असतं तर तुम्हाला आवडलं असतं का? निलेश राणेंची भूमिका त्यांच्या पक्षाच्या अनुसार बरोबर आहे ना, काय हरकत नाही। रोहित पवारांनी आपल्या पद्धतीने त्यांनी सूचना दिल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।